आताची सर्वात मोठी बातमी. महाविकास आघाडीचे नेते ई-व्ही-एम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. याचं कारण म्हणजे ई-व्ही-एमचा जो निकाल आहे तो शरद पवार गटासह महाविकास आघाडीला पटलेला नाही. त्यामुळं महाविकास आघाडीनं ई-व्ही-एम विरोधात ई-व्ही-एम बंद करावी अशी हाक कोर्टामध्ये सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. ई-व्ही-एम हटवा अशी त्यांची मागणी आहे. बाळासाहेब थोरात यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊन त्या ठिकाणी याचिका दाखल केली आहे की ई-व्ही-एम या महाराष्ट्रामध्ये नको आहे निवडणुकीसाठी. कारण या ठिकाणी जे आमचे सीट होते नक्कीच ई-व्ही-एममुळं आमच्या जागा कमी आल्या आहे असा दावा महाविकास आघाडीनं केला आहे. तिकडून गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत त्याचबरोबर हे देखील मार्कटवाडीकडे दौऱ्यासाठी गेले आहे आणि त्यांनी सभा देखील तिथं घेतली आहे. पण त्यांनी सभेतून ई-व्ही-एमवर समर्थ दर्शवला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांना आणि महाविकास आघाडीला त्या ठिकाणी त्यांनी विरोध देखील केला आहे की हे जिंकले तरच ई-व्ही-एम खरं आणि नाही जिंकले तर खोटं असं त्यांनी